तिथं नवीन सेल तयार होतात, नवीन रक्तवाहिन्या तयार होतात, नवीन न्यूरॉन्स तयार होतात. तर मग त्यावेळी या लोकांनी काय करायला पाहिजे आणि काय करतील? तर व्हॉट इज द फ्युचर मेडिसिन, व्हॉट इज द फ्युचर ट्रीटमेंट फॉर द इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, आणि यांना बिलकुल म्हणजे इरेक्शन येणार नाही. हे जास्त औषधी घेऊन त्यांचं रेजिस्टन्स झालेलं आहे किंवा इरेक्टाईल टिश्यू आहे ते डॅमेज करून बसलेले आहेत. इथल्या ज्या नसा असतात त्यांना डॅमेज करून टाकलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो की आजच्या 30 वर्षांनंतर 40 वर्षांनंतर किंवा पुढं कोणती ट्रीटमेंट सेक्शुअल प्रॉब्लेमसाठी असणार, आणि ती आहे पी शॉर्ट थेरपी. त्याच्यामध्ये पण ॲडव्हान्स थेरपी येतील आणि ती थेरपी तुम्हाला नक्कीच घ्यावी लागेल. कारण की ज्याप्रमाणे आज लोक व्हायग्रासारख्या औषधाचं सेवन करतायत आणि त्याचं रेजिस्टन्स तयार होत आहे, तर डेफिनेटली पुढे चालून जास्तीत जास्त पेनाइल इम्प्लांट आणि फंक्शनल पी शॉर्ट सारख्या थेरपी याचा तुम्हाला उपयोग करावा लागेल. आणि त्याच विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घ्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहोत. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे. तर मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून 2 व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा काही ना काही बेनिफिट होऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे तो व्हॉट इज द फ्युचर मेडिसिन, व्हॉट इज द फ्युचर ट्रीटमेंट फॉर द इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, जे काही लैंगिक समस्या असतील किंवा ऑलिगोस्पर्मिया असेल किंवा ॲझोस्पर्मिया असेल, याचं फ्युचर काय आहे, या फ्युचरमध्ये ट्रीटमेंट काय असणार आहे, तर त्याचं मी तुम्हाला आजच सांगतो की आजच्या स्थितीमध्ये मी ऑब्झर्व करतो आहे की आउट ऑफ 10 पेशंट्स दे आर टेकिंग द व्हायग्रा, 8 पेशंट टेकिंग द व्हायग्रा लाईक मेडिसिन्स. तर त्याच्यामुळे काय होतं आहे, त्याचं रेजिस्टन्स खूप लवकर तयार होत आहे. आणि ज्या वेळेस भरपूर लोकांना याचे रेजिस्टन्स तयार होऊन जाईल आणि यांना बिलकुल म्हणजे इरेक्शन येणार नाही, तर मग त्यावेळी या लोकांनी काय करायला पाहिजे आणि काय करतील? तर त्यावेळी त्यांना फंक्शनल ट्रीटमेंट घ्यावं लागतील. जसं की माझ्याकडे शॉकवेव्ह थेरपी आहे, पी शॉर्ट थेरपी आहे. ह्या थेरपीत त्यांना जास्त प्रेफरन्स द्यावं लागेल, कारण की हे जास्त औषधी घेऊन त्यांचं रेजिस्टन्स झालेलं आहे. ते आता त्यांनी काम करणं बंद केलेलं आहे. ज्या गरजेपेक्षा जास्त घेतल्यामुळं त्यांचे जे पेनाइल किंवा इरेक्टाईल टिश्यू आहे ते डॅमेज करून बसलेले आहेत. इथल्या ज्या नसा असतात त्यांना डॅमेज करून टाकलेलं आहे. तर अशा लोकांसाठी फ्युचर असेल पी शॉर्ट थेरपी. आणि पी शॉर्ट थेरपी माझ्या क्लिनिकला अवेलेबल आहे. सिम्पल थेरपी आहे. फक्त आम्ही तुमचं एक 10 ml ब्लड घेतो, त्यातून 3 ते 4 ml आम्ही प्लेटलेट रिच प्लाझ्मा घेतो, त्याला अजून म्हणजे सेंट्रिफ्यूज करतो, त्याच्यानंतर ग्रोथ फॅक्टर त्याच्यामध्ये मिक्स करतो. आणि ते ग्रोथ फॅक्टर मिक्सचं जे सोल्युशन असतं, जे की हेल्दी सोल्युशन असतं, आपल्या शरीरातलं सोल्युशन असतं, विदाऊट साईड इफेक्ट ट्रीटमेंट असते, तर आम्ही तुमच्या इंडियामध्ये 360 डिग्रीमध्ये त्याला इन्सर्ट करतो. याच्यामुळं काय होतं की विदाऊट मेडिसिन तिथं नवीन सेल तयार होतात, नवीन रक्तवाहिन्या तयार होतात, नवीन न्यूरॉन्स तयार होतात, आणि आपल्याला नक्कीच आपल्याला इरेक्टाईल टिश्यू मजबूत करण्यासाठी ही थेरपी सगळ्यात चांगली आपल्याला मदत करते. तर म्हणून मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला व्हायग्रासारखं औषध घ्यायचं नसेल किंवा त्याचं रेजिस्टन्स झालं असेल, व्हायग्रासारखी औषधी घेऊन पण तुम्हाला रिझल्ट येत नसतील, त्यासाठी नक्कीच तुम्ही मला संपर्क करून माझी अपॉइंटमेंट घेऊन नक्कीच पी शॉर्ट थेरपी करून घ्या. हा 6 पी शॉर्ट थेरपीचा कोर्स असतो. महिन्याला 1 पी शॉर्ट घ्यावं लागते आणि 6 वेळा तुम्हाला करून घ्यावं लागतं. हे 2 ते 3 वर्षांना अजून रिपीट पण करावं लागतं, पण याचे कोणतेही दुष्परिणाम नाही. कारण की आपल्याच रक्तातले घटक जे ग्रोथ फॅक्टर आहेत, जे हेल्थ सेल्स आहेत, तेच आपण इन्सर्ट करतो. म्हणून जीनियस थेरपी म्हणतो की आपण बाहेरचं काहीच वापरत नाही. तुमच्या शरीरातलं जे काही घटक आहेत, जे देवाने दिलेलं आहे, निसर्गाने दिलेलं आहे, हिलिंग करण्यासाठी, हेल्दी ठेवण्यासाठी, तेच घटक आपण वापरतो. म्हणून याचे कोणतेही दुष्परिणाम पण नाहीत. आणि प्रोसिजर 1 तासाची आहे. OPD बेसिसवर प्रोसिजर आहे. तुम्हाला काही जास्त थांबायचे नाही किंवा ॲडमिशन व्हायची काही गरज नाही, काही नाही. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला व्हायग्रासारखे औषध घ्यायचं नसेल आणि पी शॉर्ट थेरपी घ्यायची असेल तर नक्कीच माझ्या क्लिनिकला संपर्क करा. धन्यवाद मित्रांनो.